विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग पेपर 1 या विषयासंबंधातले सर्व व्हिडिओ. आतापर्यंत आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. हा आपला या विषयाच्या संदर्भातला तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. या व्हिडिओमध्ये पूर्णतः थेरॉटिकल भाग आपल्याला पाहायला मिळेल. अगोदर आपण या दोन्ही मधला फरक त्या ठिकाणी समजावून घेऊया आणि तो फरक समजावून घेतल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण याच डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग वरचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर त्वरित सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या सर्व कॉस्टिंगच्या विद्यार्थ्यांना तो शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया डिफरन्स बिटवीन फिनान्शियल अकाउंटिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय आणि कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय. फिनान्शियल अकाउंटिंग की जे नेहमी आतापर्यंत तुम्ही फायनल अकाउंट 11वी पासून आतापर्यंत केलेले आहे, की ज्याला आपण अकाउंट म्हणतो, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो आणि बॅलन्स शीट असतो. हे कशासाठी प्रिपेअर करतात तर आपण हे फायनान्शियल स्टेटमेंट या सर्वांना म्हणतो. मग हे का प्रिपेअर करायचे तर व्यवसायाला नक्की किती प्रॉफिट झाला, किती लॉस झाला हे समजून येण्यासाठी. आणि बॅलन्स शीट का प्रिपेअर करायचं तर प्रामुख्याने व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजण्यासाठी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांना आपण फिनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. ते फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये येतात. आर्थिक विवरण त्याला आपण म्हणतो. यामध्ये पूर्ण व्यवसायाचा भाग विचारात घेतला जातो. कुठल्या एखाद्या पर्टिक्युलरली डिपार्टमेंटचा परचेस, सेल असा घेतला जात नाही, प्रोडक्शन असा घेतला जात नाही. तर ओव्हरऑल त्या ऑर्गनायझेशनच्या आर्थिक परिस्थितीचा मागोवा या फिनान्शियल स्टेटमेंट मध्ये घेतला जातो. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय तर पर्टिक्युलरली एखाद्या डिपार्टमेंट मध्ये होणारा जो एक्सपेंडिचर आहे, मग तो डायरेक्ट असेल इनडायरेक्ट असेल, तो एक्सपेंडिचर किती होतोय. मग तो कमी करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या टेक्निक वापरायच्या, कोणत्या मेथड वापरायच्या, हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मधून कळू शकेल. त्याचप्रमाणे एखादा उत्पादित झालेला माल जर विकायचा असेल तर त्याची नक्की सेलिंग प्राइस कशी ठरवायची तर हे तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग मध्ये कळेल. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये तुम्हाला सेलिंग प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची कळणार नाही, पण कॉस्ट अकाउंटिंग मध्ये निश्चितपणे टोटल कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस हे सूत्र आहे. त्यामुळे टोटल कॉस्ट शोधून काढा, त्यामध्ये प्रॉफिट ऍड करा, जी येईल ती तुमची सेलिंग प्राइस म्हणून मानली जाऊ शकेल. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की पर्टिक्युलरली प्रोडक्ट किंवा सर्व्हिस याबाबत जर तुम्हाला टोटल कॉस्ट शोधून काढायची असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला सेलिंग प्राइस शोधून काढायची असेल तर कॉस्ट अकाउंटिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही. अशा पद्धतीने या दोन फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत. आता मात्र काही मुद्द्याच्या आधारे त्यातला फरक आपण जाणून घेऊया. पहा, या ठिकाणी तुम्हाला 3 कॉलम दिसतील. पहिला आहे पॉइंट. त्या पॉइंटच्या आधारे या फिनान्शियल अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग मधला फरक आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला पॉइंट, पर्पज. फिनान्शियल अकाउंटिंगचा पर्पज काय, कॉस्ट अकाउंटिंगचा पर्पज काय. फिनान्शियल अकाउंटिंग, इट इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट फिनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन, बिझनेस, कन्सर्न, काही म्हणा. कॉस्ट अकाउंटिंग काय पर्पज आहे, इट इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. कशासाठी, फॉर प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग इत्यादीसाठी किंवा कॉस्ट कंट्रोल साठी. दुसरा पॉइंट आहे अकाउंट्स. पहा, फिनान्शियल अकाउंटिंग केप्ट्स बुक्स ऑफ अकाउंट ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ कंपनी ऍक्ट. जो भारतीय कंपनी कायदा आहे त्याप्रमाणे
कंपन्यांना आपले बुक्स ऑफ अकाउंट त्या ठिकाणी मेंटेन करावे लागतात. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय? कॉस्ट अकाउंटिंग केप बुक्स ऑफ अकाउंट ॲज पर दी फॉर्म, नमुने दिलेले फॉर्म प्रिस्क्राइब्ड बाय द कंपनी ऍक्ट. तिसरा मुद्दा आहे रेकॉर्डिंग. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये पहा, इट रेकॉर्ड्स अँड अनालिसिस द ट्रान्झॅक्शन्स अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ एक्सपेन्सेस. रेकॉर्ड केल्या जातात, अनालिसिस केलं जातं. कशाचं? एक्सपेन्सेसचं, ट्रान्झॅक्शनचं. ज्या ट्रान्झॅक्शन जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहाराची नोंद, मुळात त्याचं क्लासिफिकेशन. परचेस ट्रान्झॅक्शन असेल तर परचेस बुकला, सेल असेल तर सेल्स बुकला, कॅशचे ट्रान्झॅक्शन असेल तर कॅश बुकला, म्हणजे अनालिसिस केलेलं आहे. आणि मग तिथे तिथे त्या सेलच्या ट्रान्झॅक्शन असेल तर सेल लेजरला रेकॉर्ड करा, परचेसची असेल तर परचेस लेजरला त्या ठिकाणी रेकॉर्ड करा. हे सर्व घटना या फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये रेकॉर्डिंग बाबत होतं. आता कॉस्ट अकाउंटिंग, इट रेकॉर्ड्स द एक्सपेंडिचर अकॉर्डिंग टू द पर्पज ऑफ द एक्सपेन्सेस इन्कर्ड. जे एक्सपेन्सेस निर्माण झालेले आहेत त्याचं पर्पज काय आहे यानुसार त्या एक्सपेंडिचरचं रेकॉर्ड किंवा नोंद केली जाते. फॉर एक्झाम्पल, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे ओव्हरहेड. मग तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड वेगळं दिसेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड वेगळे आहेत, सेलिंग वेगळे आहेत, डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड वेगळे आहेत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहेत. म्हणजेच हे रेकॉर्ड कसे केले जातात? टू दी पर्पज ऑफ दी एक्सपेन्सेस इन्कर्ड. चौथा पॉइंट आहे फरकाचा, कंट्रोल. फिनान्शियल अकाउंटिंग, इट डज नॉट ले मच इम्फेसिस ऑन कंट्रोलिंग. फिनान्शियल अकाउंटिंग मुळे व्यवसायाच्या एकंदरीत इन्कम एक्सपेंडिचर, रिसीट पेमेंट, थोडक्यात आर्थिक पूर्णतः कंट्रोल राहतोच असं नाही. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मात्र पहा, इट ले मच इम्फेसिस ऑन कंट्रोल. पाचवा पॉइंट आहे पिरियडिसिटी ऑफ रिपोर्टिंग. रिपोर्ट करायचा. फिनान्शियल अकाउंटिंग मेंटेन करणाऱ्यांनी कोणाला रिपोर्टिंग करायचं? कॉस्ट अकाउंटिंग वाल्यांनी रिपोर्टिंग कसं, कुठे आणि केव्हा करायचं. फिनान्शियल अकाउंटिंग, इट रिपोर्ट्स ऑपरेटिंग रिझल्ट्स अँड फिनान्शियल पोझिशन ऍट द एंड ऑफ द इयर. मुळात फायनल अकाउंट कधी प्रिपेअर करतात? वर्षाअखेरीस. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाही. इट रिपोर्ट्स इन्फॉर्मेशन अबाउट द ऑपरेटिंग रिझल्ट ॲज अँड व्हेन ते निर्माण होतील त्यावेळेस. सहावा मुद्दा आहे अनालिसिस ऑफ प्रॉफिट. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये इट डिस्क्लोज. डिस्क्लोजचा अर्थ, क्लोज म्हणजे बंद, बरोबर आहे. डिस्क्लोज म्हणजे त्याच्या विरुद्ध, खुला, ओपन. इट डिस्क्लोज द नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस ॲज ए होल. पूर्ण व्यवसायाचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा तुम्हाला फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये दिसेल. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाही. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय आहे? इट डिस्क्लोज प्रॉफिट और लॉस ऑफ ईच, प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक जॉब, प्रत्येक सर्व्हिस इंडिव्हिज्युअल वेगवेगळी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस दिसू शकेल. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये प्रोडक्ट, जॉब, सर्व्हिस सगळे एकत्र घेतले जातात आणि त्या सगळ्यांचा मिळून प्रॉफिट किंवा लॉस जो असेल तो तुम्हाला दिसून येऊ शकतो. इथे मात्र एलिमेंट्स वाईज त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस सांगता येऊ शकेल. सातवा मुद्दा रिपोर्टिंग ऑफ कॉस्ट. फिनान्शियल अकाउंटिंग, द कॉस्ट आर रिपोर्टेड इन ऍग्रिगेटेड इन फिनान्शियल अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये द कॉस्ट आर ब्रोकन डाउन ऑन द बेसिस इन कॉस्ट अकाउंटिंग. आठवा पॉइंट आहे नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. फिनान्शियल अकाउंटिंग मधल्या ज्या ट्रान्झॅक्शन आहेत त्याचं नेचर, कॉस्ट अकाउंटिंग मधल्या ट्रान्झॅक्शनचं नेचर. फिनान्शियल अकाउंटिंग, इट रिलेट्स टू कमर्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस अँड इन्क्लूड ऑल एक्सपेन्सेस. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये पहा, इट रिलेट्स
to the transactions connected with manufacturing of goods and services. 9वा पॉइंट आहे पार्टीज इन्व्हॉल्व. कोणकोणत्या पार्टी त्यामध्ये समाविष्ट होतात पहा. फिनान्शियल अकाउंटिंग इट इज कन्सर्न मेनली विथ एक्सटर्नल पार्टीज. फिनान्शियल अकाउंटिंग म्हणजे जे स्टेटमेंट आहे ना, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट कोणासाठी आहे? कंपनीचे शेअर होल्डर, डिबेंचर होल्डर, इन्व्हेस्टर, डिपॉझिटर, बँक, गव्हर्नमेंट, कस्टमर सगळ्यांसाठी एक्सटर्नल पार्टी. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाहीये. इट इज कन्सर्न मोर विथ इंटरनल ट्रान्झॅक्शन बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट विदिन ऑर्गनायझेशन. आपल्या व्यवसाय संस्थेमधले जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, प्रोडक्शन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, सेल, हे एकाच ऑर्गनायझेशन. म्हणजे हा सगळा इंटरनली ट्रान्झॅक्शनचा भाग आहे. पॉइंट नंबर 10 बेसिस फिनान्शियल अकाउंट. इट इज बेस्ड, फिनान्शियल अकाउंटिंग इज बेस्ड ऑन actual financial transactions and figures and not on estimated or assumption. एस्टिमेटेड किंवा assumption गृहीत अशा फिगर्स नाहीत. ऍक्च्युअली जे झालेलं आहे, ऍक्च्युअली जो काही व्यवहार झाला, ट्रान्झॅक्शन झालेले आहे, ती ट्रान्झॅक्शन आणि त्याच्या फिगर्स. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाहीये. इट डील्स विथ ऍक्च्युअल आहेत, परंतु त्याचबरोबर ॲज वेल ॲज तिथं एस्टिमेटेड सुद्धा असतात. हे दोन्ही ऍक्च्युअल आणि एस्टिमेटेड. इकडे मात्र फक्त ऍक्च्युअलच आहे. पॉइंट नंबर 11 स्कोप फिनान्शियल अकाउंटिंग. इट रिलेट्स टू ऑल कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ ऑर्गनायझेशन ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड. 12 महिन्याचा असेल तर 12 महिन्याचे सगळे ट्रान्झॅक्शन्स फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड केल्या जातात. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाहीये. तिथे कसं आहे, तिथे तो पिरियड नाहीये, तर तिथे प्रोडक्ट आहे. इट रिलेट टू दी पर्टिक्युलर प्रोडक्ट और सर्व्हिस. प्रोडक्ट सर्व्हिस दोन्ही जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायात असतील तर प्रोडक्टचे वेगळा, सर्व्हिसचा भाग वेगळा. ट्रान्झॅक्शन प्रोडक्टचा प्रोडक्टला, सर्व्हिसच्या सर्व्हिसला रेकॉर्ड केलं जातात. मग ते 2 महिन्याचे असतील, 3 महिन्याचे असतील, 4 महिन्याचे असतील, वर्षाचे असतील. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये तसं नाही, पूर्ण 12 महिने. पॉइंट नंबर 12 रिझल्ट फिनान्शियल अकाउंटिंग. इट रिव्हील्स प्रॉफिट और लॉस फॉर ए गिवन पिरियड रिलेटेड टू दी एंटायर ऑर्गनायझेशन. संपूर्ण ऑर्गनायझेशनचा. कॉस्ट अकाउंटिंग इट रिव्हील्स प्रॉफिट और लॉस फॉर ईच प्रोडक्ट और सर्व्हिस और डिपार्टमेंट. पॉइंट नंबर 13 फायनल स्टेटमेंट. The final statement is in 2 parts. फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय आहे, फायनल स्टेटमेंट 2 पार्ट मध्ये आहे. एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड अनदर बॅलन्स शीट. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये मात्र एकच पार्ट आहे. द फायनल स्टेटमेंट इज इन ओनली 1 पार्ट, दॅट इज कॉस्ट स्टेटमेंट. पॉइंट नंबर 14 नंबर ऑफ स्टेटमेंट. Financial accounting for a given period and the organization there is only one profit and loss account. Cost accounting मध्ये for a given period the organization can have one cost statement for each product and service. 5 प्रोडक्ट असेल तर 5 कॉस्ट स्टेटमेंट. इकडे मात्र एकच. 5 प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल तर 5 कॉस्ट स्टेटमेंट. इकडे मात्र एकच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पॉइंट नंबर 15 इन्फॉर्मेशन फिनान्शियल अकाउंटिंग. इट यूज्ड ओनली मॉनिटरी इन्फॉर्मेशन. फक्त आर्थिक. कॉस्ट मध्ये इट यूज मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी इन्फॉर्मेशन. दोन्ही प्रकारच्या इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आहे. पॉइंट नंबर 16 सेलिंग प्राइस. इट इज नॉट मेंटेन विथ ए व्यू टू फिक्स सेलिंग प्राइस. कुठे? फिनान्शियल अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये इट इज मेंटेन टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर फिक्सेशन ऑफ सेलिंग प्राइस. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं? सेलिंग प्राइस फिक्स केली जाते.
फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये सेलिंग प्राइस फिक्स केली जात नाही. पॉइंट नंबर 17, रिलेटिव्ह इफिशियन्सी. फिनान्शियल अकाउंटिंग, it does not provide information on relative efficiency of various items, उदाहरणार्थ प्लांट, मशिनरी, वर्कर्स एक्सेट्रा. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये तसं नाहीये. इट प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन ऑन रिलेटिव्ह इफिशियन्सी ऑफ व्हेरियस ॲटम, दॅट इज प्लांट, मशिनरी, वर्कर्स एक्सेट्रा. पॉइंट नंबर 18, स्टॉक व्हॅल्युएशन. पहा, फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये स्टॉक कसा मेंटेन केला जातो, लिहिला जातो, मांडला जातो. अंडर फिनान्शियल अकाउंटिंग, स्टॉक आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. कॉस्ट प्राइस 1 लाख, मार्केट प्राइस 90,000 असेल तर 90,000 मार्केट प्राइस धरली जाते. कॉस्ट प्राइस 1 लाख, मार्केट प्राइस 1,20,000, मग कॉस्ट प्राइस धरली जाते 1 लाखाची. त्यातली जी कमी असेल ती. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये पहा, under cost accounting, stock may be valued at factory cost or at cost of production depending upon the policy of the organization. हा त्यामध्ये मूलभूत फरक आपल्याला सांगता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आपल्याला इथे लक्षात येईल की या डिफरन्समुळे आपल्याला एकंदरीत फिनान्शियल अकाउंटिंग काय आहे, कॉस्ट अकाउंटिंग काय आहे हे कळलं. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या जर काही कमेंट्स असेल तर या कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देतो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि येणारे अपडेट जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर देखील आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील टॉपिक मध्ये आपण पाहणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.